कसे काय मंडळी, सकाळ सकाळी आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि थोड्याच वेळानंतर जय सुद्धा आंघोळ करून इलो आणि आम्ही दोघंही जण वाट बघित बसलेलो. कोणाची तर मित्र आज गणपती भाऊ येऊचो होतो. आना आपल्या घराकडे येऊचो होता. आना इले बाजूचे काका पण इल्लेले. थोड्या वेळान मस्त तिने पाय वगैरे पडले आणि त्याची पण पूजा वगैरे झाली. गप्पा गोष्टी भरपूर मारलो आणि त्यानंतर अनाक बाय बाय करूची वेळ आली. अनाक बाय बाय केलो तोपर्यंत आमचं चाय पिऊचं टायमिंग झालेलो, कारण आम्ही जरा लेट उठलेलो, लेट झोपतो. त्यामुळे मस्त कचोरी चायचा आनंद घेतलो आणि म्हटलं आता पटाके थोडे लावूया. फटाक्यांमुळे पोल्युशन होता, पण एवढी वर्ष आम्ही फटाक्यांसाठी सुद्धा तरसलो. मनासारखे कधी फटाके आम्हाला लावूक मिळाक नाही, पण यावर्षी मस्त देवाच्या कृपेन व्यवस्थित आम्ही मनासारखे म्हटलं फटाके सुद्धा लावून एन्जॉय करून घेऊया. सगळेजण खुश होतो. जय सुद्धा एकदम हॅप्पी वाटवतो, पण फटाके काय त्याच्या मनासारखे वाजा नाही होते. आणि मजा मजा घेता घेता भरपूर टाईम झालेलो आणि शेवटचे फटाके वाजवलो तोपर्यंत काका आपले रेशनवरती गेलेले. तर माका बोलले जरा नेऊ घे म्हणे, आणि पाऊस पण चालू होता. मग मी रेशन कार्डवरती नेऊ गेले. तर मुंबईकर सध्या उतरले, तर रेशन कार्डवरती भरपूर गर्दी झालेली. तुमच्याकडे पण ह्याच असताला, तुम्ही रेशनवर गेलात तर तुम्हाला नक्कीच कळताला. गाडी आपली इकडे लावलेली, दुसरी गाडी घेऊन इलेले आणि सगळा सामान वगैरे लोड केलो आणि घराकडे घेऊन येते तोपर्यंत आपल्या नैवेद्याचा वेळ झालेलो.